जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताई नगर येथील मूळ मंदिर जुनी कोथळी मुक्ताई मंदिरात आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचा 727वा अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी पंढरपूरहून आलेले पंढरीश परमात्मा श्री विठ्ठल पादुका सोहळा या पालखी सोहळ्याचे प्रमुख मेघराज वळके पाटील यांनी सोमवारी दिनांक 3 जून रोजी भागवत एकादशीच्या मुहूर्तावर पंढरीश परमात्मा श्री विठ्ठलाच्या पादुकांची पूजा व अभिषेक केल्यानंतर आदिशक्ती मुक्ताई साहेबांच्या जुन्या मंदिरात आदिशक्ती मुक्ताईला चंदन उटी लेप पूजा करताना वेगळे स्वरूप दिले आणि साक्षात तुळजापूर जगदंबा मातेच्या स्वरूपात आई साहेबांची तयारी केली. तर नवीन मुक्ताई मंदिरात आई साहेबांची चंदन उटी सेवा करताना आदिशक्ती मुक्ताईंना चक्क महालक्ष्मी मातेचे स्वरूप दिले. दिवसभरात हजारो भाविकांनी आदिशक्ती मुक्ताईंचे या स्वरूपात दर्शन घेतले. या आगळ्या वेगळ्या स्वरूपाबद्दल संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या चंदनउटी सेवेबद्दल आपण संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांच्याशी संवाद साधला. पहा ते काय म्हणाले. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या 727व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूरहून जेव्हा पांडुरंगाच्या पादुका आपल्या इथे येतात तेव्हा त्यांच्यासोबत तिथले पुजारी आमचे मेघराज महाराज, संदीप भाऊ कुलकर्णी महाराज आदी कोण तिकडे सेवेकरी सगळे जेव्हा येतात, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या त्या स्वरूपाला एक वेगळा आयाम देऊन त्याचा बदल करून जे जसं दुर्गा शारदा तू लक्ष्मी अंबाई चरणी तुझी या विश्वाची पुण्य आहे, तू आदिशक्ती जगताची आहे असं मुक्ताईच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे. किंवा नामदेवरायांचे चिरंजीव नारायण महाराज एका गोंधळामध्ये असं म्हणतात, बहुरूपे नटली आदिशक्ती नारायणी ओ. म्हणजे मुक्ताबाईंचे अनेक रूप आहेत, या जगतामध्ये जे साकारणारे रूप आहेत ते ब्रह्माच्या साक्षीने आणि सहकार्याने आदिशक्ती मुक्ताबाईच त्या रूपामध्ये नटत असतात. देव देव मीची पाही या न्यायाप्रमाणे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी ज्ञानोबांत बाप रखमा देव रोखून बाणाली कैशी. आदिशक्तीचे अनेक रूपापैकी एक महालक्ष्मीचं रूप आज मेघराज महाराज आणि त्यांच्या सहकार्याने या सगळ्यांनी आपण ते लोकांच्या दर्शनाकरता आज या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याच्या एकादशीच्या निमित्ताने जुन्या मंदिरावर उटीचं स्वरूप केलं आणि या ठिकाणी महालक्ष्मीचं स्वरूप देऊन भाविकांच्या दर्शनाकरता महाराजांनी तसा पेहराव पोशाख वेशभूषा करून प्रत्यक्ष असं वाटते आदिशक्ती मुक्ताबाई ह्या बसलेल्या आहेत. आपण तसं माझी तर भावना अशी आहे की आदिशक्ती मुक्ताबाई अनंत काळापासून उभ्या आहेत. एका हाताने लोकांना आशीर्वाद द्यायचा आणि एका हातामध्ये कमलपुष्प धारण करायचं, पण असं असतानाही त्या आदिशक्ती मुक्ताबाईला कुठंतरी बैठकीचं स्वरूप देऊन म्हणजे आराम करण्याकरता आज दिवसभर तुम्ही आराम करा, बसा, भक्तांना आशीर्वाद देऊन दर्शन देऊन तुमचं स्वरूप खऱ्या अर्थाने ते उभं असलेलं स्वरूप थकल्यामुळं आता तुम्हाला बसण्याची ही एक पोशाख आज आमच्या मेघराज महाराजांनी केलेला आहे. मुक्ताबाई उभ्याच आहेत, दररोज उभ्या असतात भक्तांना दर्शन देण्याकरता. मग त्यांना आराम करण्याकरता बसलेलं बैठकीचं स्वरूप दिलं आणि सगळ्या भाविकांना दर्शनाकरता ते स्वरूप खुलं केलं. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई की.